शिंदे साहब का बर्थडे है जिनको तो पैसा दे ना डेपुटी यांनी डॉक्टर राठोड यांनी ते आम्हाला सहकार्य दिलं सगळं. त्याच्यामध्ये आमच्याबरोबर शिवसेना पदाधिकारी सगळे दिलीप नाईक तसंच सपकाळ आलाते शिंदे उपनेत्या नीलम पवार वर्षा मोरे हे बरेचसे पदाधिकारी वडाळा नवी मुंबई तसंच आलेले आहेत. श्री सावंत पण आलेले आहेत आणि दोन्ही विशेष सहकार्य दिलेले आहेत. आणि जेके हॉस्पिटलमध्ये माता आणि बालकांना बघितल्यावर खूप एरवी आपण अगदी न्यूबॉर्नला एक दिवस झालेल्याने जात नाही बघणार, पण आज इतकी छोट्या बेबीज आणि त्यांची इतकी व्यवस्थित तुम्ही काळजी घेतलेली दिसून आली. तर त्याचबरोबर डॉक्टरची जी टीम आहे ती डॉक्टर देशमुख आहेत, सगळ्यांचे अतिशय 24 तास अलर्ट आहेत. मला एक विशेष वाटलं म्हणजे डॉक्टर म्हणून सांगतो की प्रत्येक हाऊसमनला आणि डॉक्टरांना पेशंट असल्याचं माहिती होतं. म्हणजे राहून घेतल्यासारखं काही नव्हतं, पण तुमचं स्वतःचं जे डेडिकेशन आणि कमिटमेंट आहे ती त्याच्यातून दिसून आली. आणि जे हॉस्पिटलसाठी माननीय शिंदेसाहेबांच्याकडे आपण काही प्रस्ताव दिलेले आहेत, तर त्या प्रस्तावांचा सुद्धा पाठपुरावा शिवसेनेची नेता आणि विधान परिषदेची उपसभापती म्हणून नक्की करेल. स्वतः शिंदेसाहेबांचं लक्ष आहे जे हॉस्पिटलवर. जे हॉस्पिटल कुठल्याही अडचणीत असतं तर प्रत्येक महाराष्ट्राच्या पेशंटला जेची आठवण होते. आणि या भागामध्ये तरी आम्ही याच्यापूर्वी पण फार काही दिवसांपूर्वी आम्ही याचा उपक्रमाची सुरुवात केली. त्यावेळेला आनंद गोयलने आम्ही इथे आणि ससूनमध्ये नवजात बालकांना आणि त्यांच्या मातांना अशाच प्रकारे भेट दिलेली होती. माझी तर खरी इच्छा आहे की अशी एखादी सरकारतर्फे योजना सुरू व्हावी की ज्याच्यामध्ये असे घरी जात असताना जेव्हा डिस्चार्ज दिला जातो त्यावेळेला किमान काही स्वच्छ कपडे, प्रत्येकाला तेवढी ऐकत असते असं नाही आहे की नवीन कपडे घेऊन जाणार. बाकी मध्यमवर्गीय घरात आजींनी सगळ्यांनी काही ना काही गिफ्ट दिलेले असतात आणि प्रत्येकाकडे तेवढी व्यवस्था असते अशी नाही आहे. परंतु ते व्यवस्था करण्याच्या दृष्टीने एखाद्याशी माता गौरव पुरस्कार योजना एकनाथ शिंदेसाहेबांच्या नावाने सुरू करता आली तर त्या दृष्टिकोनातून आपण पुढच्या वाढदिवसाला अजून काही प्रयत्न करून अजून काही हॉस्पिटलपर्यंत त्याचा उपयोग प्रयत्न करू शकतो. तुम्ही जी वैद्यकीय सेवा देत आहे सगळी ती वैद्यकीय सेवा आधुनिक तर आहेच, परंतु बाहेर स्वतःची हॉस्पिटल्स काढणं शक्य असतानाही तुम्ही इथे जे डेडिकेट करतात त्यानंतर मला असं वाटतं की नक्कीच लोकांचे आशीर्वाद जे परिश्रम करतात त्यांना मिळत असतात. पण त्यातूनही काही छोट्या मोठ्या अडचणी आल्या तर मला असं वाटतं की डॉक्टर सोरोसे एक अतिशय चांगलं उदाहरण आहे की ते डिपार्टमेंट पण सांभाळतात, ही पण जबाबदारी सांभाळतात आणि तुमचे सगळ्याशी संपर्क ठेवून आहेत सगळेजण. त्याचबरोबर आमचे उपसभापती कार्यालयाचे योगेश जाधव, त्याच्याकडे विद्या राडर, मीना सावंत, प्रतिमा, अर्चना पाटील हे सगळेजण आलेले आहेत. आणि इथल्यासुद्धा डॉक्टर्स त्याबरोबर बाकीचा जो स्टाफ आहे, नर्सेस आहेत, बाकीचा स्टाफ आहे, त्यांचं पण चांगलं सहकार्य मिळालं. तर मला असं वाटतं की आज देवाची तर प्रार्थना आपण करतो, पण धन्वंतरीची प्रार्थना करण्याची संधी आज स्टेजेसमध्ये मिळाली. मी तुमची सगळ्यांची मनपूर्वक ऋणी आहे. मी स्वतः एक आयुर्वेदिक डॉक्टर आहे आणि त्याच्यामुळे मला स्वतःलाही जाणीव आहे की काय काय प्रकारची अडचणी असतात आणि आपले काही हक्काचे कार्यकर्ते असतात. म्हणजे कसं की प्रत्येक वेळेला काही झालं की आपण त्यांना हाक करत असतो. तशी कला शिंदे आणि आनंद गोयल, दिलीप नाईक सगळे पहिला फोन आम्ही त्यांना करतो आणि मग पुढचा सगळं कार्यक्रम करत असतो. त्या दृष्टिकोनातून मी आपले आभारी. रविवार असून तुम्ही आला त्याच्याबद्दल पण सगळ्यांचे मी खास आभार मानते. आणि माननीय शिंदेसाहेबांना चांगल्या प्रकारचं स्वास्थ्य, आरोग्य, विजयलक्ष्मी, धनलक्ष्मी, लोकांच्या प्रेमाची लक्ष्मी अशी प्राप्त होईल अशा प्रकारची प्रार्थना आणि तुमची सदिच्छा आम्ही साहेबांकडून